मधल्या बाबत जो सगळ्यात संवेदनशील विषय असतो त्यामध्ये निर्णय घेतलेला आहे ऑनलाईन करण्याचा, काय बोलणं झालं, इतर निर्णय काय झाले? परिवहन खात्यामध्ये प्रामुख्यानं आरटीओ डिपार्टमेंटचा निर्णय तर ऑलरेडी बदल्यांचा ऑनलाईन झालाच होता, परंतु त्याचबरोबर MSRTC म्हणजे एसटीच्या संदर्भातील ज्या बदल्यांचा जो निर्णय आहे तो सुद्धा ऑनलाईन करण्याचा आम्ही जो धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो तो आज घ्यायला मी सांगितलेलं आहे. संबंधित सर्व अधिकारी होते आणि एखाद्या ड्रायव्हरला, कंडक्टरला किंवा कुणीही कर्मचारी जो असेल, खरोखरच त्याला गरज असेल त्या बदलीची, तर त्याची पूर्तता आम्ही निश्चितपणे करू. परंतु कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना घेऊन किंवा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन माझी बदली ह्याच ठिकाणी करा, माझी बदली त्याच ठिकाणी करा, मी आज कामावर जाऊ शकत नाही, माझं पाठ दुखते, माझे पाय दुखतात, हात दुखतात, अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सगळ्यात जो दबाव असतो तो दबाव टाकून काही बदल्या होत असतात आणि त्यामुळे त्याचा फरक हा परिवहन सेवा चालवत असताना होत असतो. कारण नुकसानीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाकडे आहे आणि ती एसटी सुस्थितीत आणण्यासाठी तो जो प्रेशर त्या एसटी महामंडळावर ते कमी करण्यासाठी आम्ही संपूर्ण बदल्या ह्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्याचं मी संबंधितांना आज सांगितलेलं आणि ह्याच आठवड्यामध्ये त्याची अंमलबजावणी होईल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. परिवहन मंत्री होते त्यावेळी जो परिवहन मंत्री तोच त्या परिवहन महामंडळाचा अध्यक्ष, हा नियम त्यांनी बोलला, हाच नियम आता होणार का? परत गोगावले सध्या एसटी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष. हा निर्णय जो आहे तो पूर्णपणे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्या बाबतीतला अजून माझी काही चर्चा झालेली नाही, परंतु लवकरच त्या बाबतीतला निर्णय आमचं सरकार घेईल. महिलांना आपल्याला काय वाटतं की आता निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी अनेक चांगले निर्णय ह्या राज्यासाठी घेतलेले आहेत. त्यामध्ये 75 वर्षाच्या वृद्धांना मोफत सवलत, महिलांना 50% सवलत देत असताना एसटी प्रॉफिटमध्ये सुद्धा आलेली आहे, कारण परिवहन खातं त्यांच्याकडे होतं. अशा अनेक सुविधा दिल्यानंतर जर आमचं एसटी ही प्रॉफिटमध्ये येत असेल तर असे निर्णय जनतेच्या हितासाठी आहेत, एसटी महामंडळाच्या फायद्यासाठी आहे, तसे निर्णय घेण्यात येतील. परंतु शेवटी मला ह्या एसटी महामंडळामध्ये किंवा परिवहन खात्यामध्ये सुसूत्रता आणायची आहे. त्यासाठी काही असे निर्णय घ्यावे लागतील ज्या निर्णयामुळे कदाचित थोडंसं लोक हा मंत्री फार वाईट आहे असंही बोलतील, परंतु शेवटी काहीतरी अंगावर घेतलं आणि जर चांगल्या गोष्टींसाठी काही गोष्टींना वाईटपणा घ्यावा लागला तरी तो काय हरकत नाही, प्रताप सरनाईक घ्यायला तयार आहे. परंतु शेवटी एसटीची सेवा ह्या तळागाळाच्या प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आमच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी ते निर्णय घेण्याची प्रताप सरनाईकची तयारी आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु आज ही जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर टाकली असेल तर त्यांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. त्यामुळे त्या जबाबदारीला न्याय देणं आणि ह्या खात्याला न्याय देणं ही माझी प्राथमिकता आहे. प्रामुख्याने बघा, कुठली खुर्ची कोणासाठी ही कायमची नसते, परंतु असं तरी लोकांनी बोललं पाहिजे की प्रताप सरनाईक त्या खात्याचा मंत्री असताना असे निर्णय झाले की ते राज्याच्या हिताचे होते, प्रवाशांच्या हिताचे होते. लोकांनी नावं पुढे अशा पद्धतीने नेलं पाहिजे की बाबा नाही, हा माणूस त्या खुर्चीवर असताना त्यांनी काहीतरी निर्णय घेतले आणि ते निर्णय आज राज्याच्या हितासारखे आहेत. प्रामुख्याने आता संजय सेठी जे प्रधान सचिव होते, मी त्यांना एक सूचना, कल्पना, माझ्या तसं बघायला गेलं तर डेव्हलपमेंटमध्ये आयडॉल म्हणून मी नितीन गडकरींना फार मानतो. फार वर्षापासून मी त्यांना फॉलो करतो आणि व्हिजन असणारा एक नेता तो महाराष्ट्राचा आहे याचा मला अभिमान वाटतो. तर निवडणुकींच्या पूर्वी नितीन गडकरी साहेब ठाण्यामध्ये आलेले आणि त्याचबरोबर आता नागपूरला असताना सुद्धा मी त्यांना भेटलो. माझ्या डोक्यातील एक संकल्पना आहे की जशी प्रवासी वाहतूक आपण जमिनीवरनं करतो तशीच प्रवासी वाहतूक ही हवेतनं होणं गरजेचं आहे. पाश्चात्य देशामध्ये तर ती वाहतूक चालू झालेली आहे, परंतु मला जी माहिती मिळाली की बँगलोरला रोपवेची वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर अशा प्रकारच्या मोठ्या बस म्हणजे 16 सीटर किंवा 20 सीटर ह्या आपण रोपवेच्या माध्यमातून MMR क्षेत्रामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये एवढं इझी नाहीये,
परंतु लोड जो MMR क्षेत्रातला आहे, प्रामुख्यानं मोठमोठ्या इमारती होत आहेत, परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेला नाही. सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरचा लोड कमी करून तो आपण हवेतली वाहतूक जर चालू केली, आणि इझी आहे, जर आपण मेट्रो हवेतनं नेऊ शकतो तर रोपवेच्या माध्यमातून बस, म्हणजे रोपवे सारखीच पण बस ती 16 सीटर 18 सीटर काही ठिकाणी जास्त पण होऊ शकते. तर अशा रोपवे आपण चालू करू शकतो का? आणि ते चालू केल्यानंतर ती जबाबदारी जी आहे ती परिवहन खात्याला जर दिली तरच ते चालू होऊ शकतं. मध्यंतरीच्या काळामध्ये MMR क्षेत्रामध्ये MMRD ला ते मी पत्र दिलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी काही विचारही चालू केला होता, परंतु ते बारगळलं. हे काम MMRDचं नाहीये, हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काम आहे आणि हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे. तर ही रोपवेची वाहतूक बसेस सारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं. मी आजच्या बैठकीमध्ये की बेंगलोरच्या धर्तीवर आपण इतर राज्यातली मध्ये अशा वाहतूक व्यवस्था कशी आहे, कुठल्या प्रकारे ते चालू झालेली आहे, त्याचं तुम्ही निरीक्षण करा, अहवाल मागवा आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा, जेणेकरून आपण दिल्लीला गडकरी साहेबांना तो सादर करू आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल मिळालं की मला असं वाटतं की फंड सुद्धा जर गरज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकतं. तर ते प्रेझेंटेशन लवकरात लवकर आपण सादर करावं असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं. काही लोकांनी मला सांगितलं की गुजरातचे डेपो जे आहे ते अतिशय अत्याधुनिक आहेत, ते डेपो कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहे त्याची पाहणी आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे. काही लोकांनी मला सांगितलं की कर्नाटक ह्या देशामध्ये कर्नाटकची जी प्रवासी वाहतूक आहे ती वाहतूक एक नंबरची प्रवासी वाहतूक आहे. तर साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथल्या परिवहन मंत्र्यांशी भेट घेऊन, भले ते काँग्रेसचं सरकार तिकडे असेल पण चांगल्या गोष्टी पुण्याच्या जर असतील तर ते घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथली परिवहन सेवा कशी सुस्थितीत आहे, कशी प्रॉफिटमध्ये आहे ते आपण बघूया असं मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर करायच्या आहेत. लगेच तर काही सगळं होणार नाही, पण एक विजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जर ही हवेतली प्रवासी वाहतूक आपण चालू केली तर ह्या पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य त्या बाबतीतला नंबर 1चं राज्य ठरेल आणि प्रॉफिटेबल संस्था चालवणारी परिवहन सेवा म्हणून भविष्यामध्ये ही उद्या येईल. रस्ते अपघात रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय उपाययोजना असतील, आणि गडकरींनी संसदेमध्ये पण त्या अधिवेशनामध्ये यावर चिंता व्यक्त केली. ही वस्तुस्थिती आहे. आजही मी आता 3 दिवसापासून जेव्हापासून मला परिवहन मंत्री म्हणून रविवारी घोषित केलं तेव्हापासून मला एसटी अपघातांची संख्या जी रोजच्या रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून कळते ती भयानक आहे. आताच अधिकाऱ्यांच्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की ह्या रस्ते अपघातातून किती मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांचे बळी जातात. तर त्या बाबतीत निश्चितपणे काहीतरी धोरण आपल्याला आखावं लागेल आणि त्या माध्यमातून हे अपघात पूर्णपणे तर काय मला वाटत नाही की बंद होतील, परंतु त्यामध्ये किती प्रमाणामध्ये आपण कमी आणतो किंवा किती प्रमाणात ते कमी होतील ह्यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना आपण भविष्यामध्ये करू. आरटीओ सारखी महत्वाची जबाबदारी असते, नाही, सुसूत्र हा तर पहिला दिवस आहे आजचा, भरपूर काही केले जातील. प्रामुख्याने मी तर स्पष्टपणे सांगतो की जे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आरटीओचं डिपार्टमेंट म्हणजे लोकांना असं वाटतं की खूप मलई आहे, दुधापेक्षा मलई खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. प्रताप सरनाईक इकडे नाव कमवायला, दुसरं काय कमवायला आलेलं नाहीये. त्यामुळे बाकीच्या अधिकाऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की काम करा, आपलं मेहनत जी आहे त्या मेहनतीला फळ निश्चितपणे मिळेल, परंतु बाकी दुसऱ्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही काही प्रयत्न कराल तर ते काय होणार नाही. काही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला प्राधान्य पण दिले जाईल, पण जर चुकीचं काही करेल त्याला मात्र प्रताप सरनाईक सोडणार नाही. 1001% माझ्या आयुष्यामध्ये ही फार मोठी जबाबदारी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. पहिलं प्राधान्य जे एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन, म्हणजे आणि काय मोठी पण गोष्ट नाही, म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी करतात, त्यांना सकाळी उठल्यानंतर म्हणजे त्यांना राहण्याची व्यवस्थित व्यवस्था, त्यांना गादी किंवा त्यांना उशा किंवा त्यांना बंक बेड, ह्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर त्यांना ब्रश करायला जागा उपलब्ध करून देणं, स्वच्छतागृह चांगलं उपलब्ध करून देणं, निदान थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्याची व्यवस्था करणं, हे तर प्राधान्य दिलंच पाहिजे. परंतु
बऱ्याच वेळा आता मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा स्ट्राईक झाला होता तेव्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मी ऐकत होतो, त्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा बघत होतो त्यांच्या कुटुंबियांच्या, दुःख होत होतं की एवढं मोठं आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी जी सेवा आहे ती चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर तो चुकीचं आहे. कारण एसटी सेवा ही शरीरातली रक्तवाहिनी आहे आणि आज ही एसटी सेवा तळागाळातल्या 1940ला चालू झालेली ही एसटी सेवा आहे. म्हणजे तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये, गावागावामध्ये, खेडोपाड्यामध्ये पोहोचलेली ही एसटी सेवा आहे. ही सुरळीत करणाऱ्या ती एसटी सेवेमध्ये योगदान देणारे ड्रायव्हर, कंडक्टर किंवा इतर काही कर्मचारी आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका प्रताप सरनाईकची पहिल्यांदा असेल आणि त्यांना न्याय देत असताना सर्वसामान्य प्रवाशांना कशी सुविधा मिळेल, त्यांना कसं चांगल्या प्रकारचं हे एसटी सेवा मिळू शकेल यासाठी मी प्राधान्य देणार आहे. स्वतः ऑटो चालक कधी विचार केला होता तेव्हा की परिवहन मंत्री हो, तुम्हाला ऑटो चालक पेक्षा पहिलं सांगतो, ऑटो चालक मी फार जुना होतो. मी आज नाही अजून पुढचं जाऊन सांगतो. मंत्रालयामध्ये येताना मी पायरी चढली, आतापर्यंत आमदार म्हणून येत होतो पण मंत्री म्हणून जेव्हा पायरी चढली, तुमच्या माहिती करता सांगतो, मी ह्या मंत्रालयामध्ये वयाच्या 12व्या वर्षापासून अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायला यायचो. म्हणजे मी दादरला जेव्हा शाळेमध्ये होतो, महापालिकेच्या शाळेमध्ये, तेव्हा शाळकरी विद्यार्थी म्हणून ह्या मंत्रालयामध्ये ह्या 4थ्या माळ्यावर, ह्या 2ऱ्या माळ्यावर, त्यावेळेस 2ऱ्या माळ्यावर अकाउंट सेंटर होतं, अकाउंट्स डिपार्टमेंट वगैरे होतं. तर मी भाग्यश्री नावाची अगरबत्ती होती जी दादरच्या आमच्या भवानी शंकर रोडमध्ये कीर्तिकर मार्केटमधनं आम्ही होलसेलने घ्यायचो आणि तिकडनं त्या होलसेलच्या अगरबत्त्याचे पॅकेट घेऊन इकडे यायचो. आणि जयंत साळगावकर जे माझ्या वडिलांचे मित्र होते त्यावेळेस कालनिर्णय कॅलेंडरची निर्मिती झाली होती. कालनिर्णय कॅलेंडर ₹1.30 त्यावेळेस मिळायचं आणि मी मंत्रालयामध्ये येऊन जी छापील किंमत होती ₹1.60 त्यांनी विकायचं, म्हणजे 30 पैसे प्रॉफिट मला व्हायचं. म्हणजे वयाच्या 12व्या-13व्या वर्षी सुद्धा मी दिवसाला 20 ते 25 रुपये कमवायचो आणि त्या मंत्रालयामध्ये माझे फार मोठे ग्राहक असायचे त्यावेळेस. म्हणजे माझी सुरुवात ती तसं बघायला गेलं तर मंत्रालयामध्ये ह्या अशा दालनांमध्ये अगरबत्ती आणि कॅलेंडर विकले आणि नंतर मग 84-85 साली ऑटो रिक्षा वगैरे नंतर तो प्रकार. कारण नंतर काय झालं, हाफ पॅन्ट होती तोपर्यंत लोक घ्यायचे हो माझ्याकडनं सगळं अगरबत्ती आणि कॅलेंडर वगैरे. नंतर फुल पॅन्ट आली, मोठा झालो तर लोक मग जास्त करणारे हाकडे, म्हणून मग ऑटो चालवायला सुरुवात केली. त्यामुळे हा प्रवास माझा फार मोठा आहे आणि माझ्या जीवनातली ती सुरुवात आहे. त्यामुळे अजूनही ती प्रसंग आठवतात. त्यावेळेस त्यामुळे हे जुने दिवस आठवतात. ते आता बिचारे मी जे माझ्याकडनं अगरबत्त्या कालनिर्णय वगैरे ते रिटायर होऊन बसले असतील कधी.